राम राम मंडळी. कलम 302 विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ही काय आहे? मनगाठ. आता चुना काय नाही माझ्याकडे, मनगाठात चुना घालून मला मोकळ्या मनाने बोंबलेशी वाटतं. काय नाही हे बोंबलायचं कारण ही न्यायव्यवस्थेच्या नावाने बोंबललोय. मला संविधानानुसार हक्क आहे बोंबलायचा. मला लय त्रास होतो, तुम्हाला सांगतो. समाजात मी असा माणूस आहे की मला एखादी घटना घडली किंवा त्या व्यक्तीला काय वेदना झाल्या असत्या किंवा न्याय कुठंतरी मिळावा असं वाटतं. कुठेही असू द्या, न्याय मिळावं. ह्या जगात काय नाही, न्याय तरी मिळाला पाहिजे 100% न्याय देवतेकडून. न्याय मिळला ना मग समाधान आहे. पण न्याय मिळतो का आपण जरा ह्या स्टोरीच्या माध्यमातून बघू. आता ही जी घटना आहे ही फार त्यावेळेस बहुचर्चित आणि लय गाजलेलं प्रकरण. तुम्हाला ते तुमच्या डोक्याच्या बाहेर गेला असेल किंवा नवीन आताच्या समाजाला ते माहिती नाही म्हणून सांगायचा प्रयत्न करतो. रमेश पाटील, हुबळी, कुठं आलं माहिती आहे ना? कर्नाटक. मराठी माणूस होता, पण त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय होता स्वतःचा आणि त्याच्यानंतर ते बँक कर्मचारी होता. दोन्ही गोष्टी सांभाळायची. सदमार्गी चालणारा माणूस, काही नाही केलं तर एक गोष्ट तो करायचा, पंढरीच्या पांडुरंगाला. आता या बारी बेरी चालली, तुम्हाला माहिती आहे कसं आहे. जगात भारी भारी पंढरीची वारी. पांडुरंगाला माथा ठेवून सहकुटुंबियाचा जायचा, म्हणजे सदमार्गी. हा जो रमेश पाटील आहे, ह्या माणसाचं बरं साधारण 1-2 कोटी रुपयाचं म्हणजे त्याची प्रॉपर्टी संपत्ती होती सगळी. शिवाय त्या काळात 1997ला एवढी प्रॉपर्टी म्हणजे आत्ताचे 3 पट झाली, लक्षात घ्या. त्यावेळेस 12 रुपये 15 रुपये किलो साखर होती. आता कशी आहे बघा, 3 पट महागाई वाढली का नाही. साधारण 2800 ते 3000 रुपये तोळा सोनं होतं. आता कसं झाले, वाटूळ झाले पार. म्हणजे हाय ते सांगतो तुम्हाला. आजचे दिन आले, ह्याच्यापेक्षा अजून काय आजचे दिन. ज्यांनी हे आजचे दिन आमच्यासाठी आणले त्याचं मनपूर्वक आभार. चलू द्या. आता विषय असा आहे, ह्या रमेश पाटलांनी तेवढी संपत्ती गोळा केल्यानंतर त्यांना एक स्वतःला असं वाटलं, म्हणजे मनात इच्छा होती की आपण आपल्या महाराष्ट्रात जावं, एखाद्या शांत सुंदर शहर बघावं, तिथं राहावं. मग त्यांनी सर्च केलं, त्यांना महाराष्ट्रात एकच शहर चांगलं वाटलं, पुणे. विद्येचं माहेरघर, मुलांचं शिक्षण चांगलं होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनर लोकांचं शहर समाजात. आता थोडीशी ओळख बदलली. आता कोयता गँग आता पोलीसचं बी रिपीट करायचं त्यांचं काम चालू आहे बरं का. पण गुन्हेगारीचं, दादागिरीचं, दहशतीचं शहर, अंमली पदार्थाचं, ह्याच्यातले गुन्हेगार ठेचावीत ह्या माताचा आहे मी. पण त्या गुन्हेगारांना हे पुरवणारे कोण नेते मंडळी असेल ती सुद्धा ठेचली पाहिजेत, यांना एक्सपोज केलं पाहिजे. दुर्दैवाने ह्या कलियुगात एखाद्या वाळवंटात उन्हात घशाला कोरड पडत असताना, पाठीमागं सगळं बेसूर वाईट दिसत असताना, जर असं सुखद गारवा हिरवं काय दिसत किंवा पाण्याचा ग्लासभर पाणी थंडगार नाडा, तसं तुकाराम मुंडे तुम्हाला सांगतो. गोरगरिबाचा, सर्वसामान्याचा शेवटचा आवाज समजायला हरकत नाही. यांना फक्त कुणी मारलं नाही पाहिजे, यांना फक्त बदली नाही केली पाहिजे. पण जिथं जिथं जातील ना, माणूस मुख्यमंत्री बनावं पुढं भविष्यात. प्रत्येक समाजातील तरुणाच्या मनातला मुख्यमंत्री राहील, तुम्हाला सांगतो. करप्शन पूर्ण बंद होऊन जाईल. स्वतःसारखे सरळ होत्यान, अनेक घरी जात्यान, नवीन पोरं कामाला लागत्यान. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्याची ताकद ह्या माणसात आहे, पण नाही होऊन देणार. पण स्वप्न बघू, आपलं स्वप्न बघा. काय पैसे लागत आहेत का? तुकाराम मुंडे पुढचे मुख्यमंत्री असं. ते राजकीय पक्ष कुठलाच नको आपल्याला. आपल्याला नको काय ते. सर्वसामान्य माणसाच्या हिताचं काम करणारा माणूस हवा. ही घटना रमेश पाटलांनी तिथलची ती प्रॉपर्टी काही सेल केली. नोकरी जी होती बँकेत, ती बँकेची नोकरी हितालच्या शाखेत ट्रान्सफर करून घेतली. आणि साधारण 9 मे ह्या दिवशी ते पुण्यात आले रेल्वेने. काही बरोबर आणलं नाही, फक्त एक 70 ते 75 लाख रुपये कॅश असणारी बॅग, दागिने आणि बाकीचे बँक थ्रू ट्रान्सफर. ते बँकेतले पैसे काय कुठे जात नाही, तुम्हाला माहिती. हा माणूस तेवढी कॅश घेऊन उतारला. 75 लाख रुपये जवळजवळ त्याच्यात होतं. 70 असतील 75 असतील, पण तेवढे पैसे होते.
मग त्यांनी ठरवलं की आता करायचंय काय, तर आपल्याला पहिल्यांदा एक मस्त फ्लॅट घ्यायचा. मग त्यांनी तो फ्लॅट पाहायला सुरुवात केली. आणि आलेत किती जण तुम्हाला सांगतो, 4 जण आलेत. एक आहे रमेश पाटील स्वतः, त्यांची पत्नी विजया, मुलगी पूजा 16 वर्ष वय आणि मुलगा मंजुनाथ 10 वर्षाचा. हे चौकोनी कुटुंब आले पुण्यात. फ्लॅट घेतला, विकत घेतला डायरेक्ट. फ्लॅटचं पोझिशन घेतलं म्हणजे ताबा घेतला, आत गेले. आता जवळ एवढा पैसा असल्यावर लगेच कशाची पैसा असल्यावर काही लागत नाही बरं का माणसाला, कसं जाऊ म्हणजे लय भारी. मग त्यांनी काय केलं, सध्या आपल्याकडे गॅस स्टोव प्रपंच अमकं तमकं सगळं फर्निचर ह्याला टाईम लागणार आहे. आपण खरेदी चालू करू, आता घर भरायला सुरुवात करू, सोफा सेट घेऊ, किचनमध्ये सगळं आहे पण त्यात गॅस भांडी अमकं तमकं सगळं नवीन प्रपंच हे करू. कारण जे सेल आउट केलं होतं ते सगळं जुनं होतं, ते सोडून आलं ते सगळं. मग नवरा बायको 2 जण गेले खरेदीला. ह्यांच्यात एक पॉईंट सांगायचा राहिला, हे बँक मॅनेजर होतेच पण पोस्ट खात्यात ही विजय त्यांची पत्नी ती पण कामाला होती. सरकारी कर्मचारी जर 2 असतील तर त्या काळात 1.5 लाख, आत्ताच्या जवळजवळ 3-4 लाख रुपये महिना घरात आल्यासारखं आत्ताच्या काळात बरं का. एवढा पैसा मानल्यावर सोपं आहे का. पण ही सगळी दोरीतली मंडळी, सुखी समाधानी, काय विषय नाही, कोणाला वाईट म्हणायचं नाही आणि कोणाचं वाईट आपापले जागणारे. असं त्या बिल्डिंगमध्ये तिथला एक वॉचमॅन होता. हा वॉचमॅन भागवत काळे नाव आहे त्याचं, आणि तो धाराशिव जिल्ह्यातला प्रॉपर. पण तिथून तो पोटा पाण्यासाठी दुष्काळी भाग असल्यामुळे तिथं आलेला. तो एकटा नाही आला, त्याचा कुटुंबासकट आला. भागवत काळे, साहेबराव काळे आणि बायको गीता काळे, 3 जण. आता साहेबराव काळे हा त्याचा चुलत भाऊ होता, पोटा पाण्यासाठी आलेली. आणि वॉचमॅन म्हणून त्याला नोकरी लावायची. त्याची जी बायको आहे ही 4 घरची धुणं भांडी करायची. साहेबराव काळेंनी बघितलं, आता ही फ्लॅट संस्कृती पुण्यातल्या लोकांना, ग्रामीण भागाला कळणार नाही पण पुण्यातल्या लोकांना चांगलं माहिती आहे की वॉचमॅन बिल्डिंगचा असा असतो की तो काही काम सांगा, त्याला गाडी द्यायला सांगा धुणार, त्याला काही विचारा माहिती. साहेब ते मानसिकता त्याची असते वॉचमॅनची की मला कोणतरी काहीतरी काम सांगावं, मी त्यांचं काम करावं, मला 50-100 टिप मिळावी, 200 टिप मिळावी, असं एक त्यातला भाग असतो. त्याचा बी प्रपंच असतो बिचाऱ्याचा. ते टिपसाठी ते एकदम मस्त. ते साहेब म्हणला ना, झारे चिकन घेऊन ये, तासभर कोण नाही तर बघायला की आपापलं हे काम कर, आपलं असं कामाला बाई बघ दुनिया बघ करतात. साहेबराव काळे संग त्यांनी रमेश पाटलांनी ओळख केली. दिले 100 रुपये, थोडंसं सहकार्य कर, एक रिक्षावाला बघ. त्यांनी रोज आम्हाला नेलं पाहिजे पुण्यात खरेदीसाठी, भांडी, सोफा सेट, TV अमकत. रोज हे सांगायचं. रिक्षावाला सांगितलं किती घेणार, साहेब मला तुम्हाला नेणार आणून सोडणार, 500 घेणार बरोबरची. ओके डन, 500. त्यावेळी स्वस्ताही होती, पेट्रोल सुद्धा कमी होतं. 500 डन. फक्त काय करायचं, आम्हाला वेगवेगळ्या दुकानांनी फिरवायचं, काय तू आमच्याकडे फिक्सच, संध्याकाळी आणून सोडायचं. मग जेवढी खरेदी करायची ती एका टेम्पोत भरायची, संध्याकाळी घेऊन यायची. हा जो वॉचमॅन भागवत काळे, म्हणलं काय मान ही जिंदगीत पाहिजे तस आली अशी पाहिजे. एक TV घेतला तर मी मला 12 महिने हप्ता फिरतोय. रोज सकाळी घेतात 1-2 लाखाचं मटेरियल आणतात, सोपा आणतात दुनिया. ही एवढं आणतात, ह्यांच्याकडे पैसा किती असेल बघ. त्यांनी गेच केला, लक्षात घ्या. त्यांच्याकडे परत पैसे असले पाहिजे. घरात पैशाची बॅग होती पण सगळ्यात गेच केली ह्या भागवत काळेनी. सांगितलं 90 पेताना साहेबराव काळेला, आणि दोघात मध्ये जॉईंट बसला बायकोचा, पूजा काळेचा, सॉरी गीता काळेचा. तिघांचा फिट जॉईंट बसला. म्हणले लक्ष्मी येऊन बघितली एकदाच बघती, लक्ष्मीने आपल्याला हाक दिली आपण वाहू देऊ. बघा लोकांची मानसिकता. 100% पैसे आहेत. म्हणला हाय का नाही बघायसाठी एक डोकं लाव. गीते तू काय कर, रमेश पाटलाच्या घरात धुण्या भांड्याचं काम चालू कर. पहिलं हाय टिका ते सोडून दे, ही चालू कर. म्हणजे चालतंय, हिचं ध्यानच सगळं कुठं काय कुठं. हिच्या गोष्ट एक लक्षात आली की जी बेडरूम आहे कुठं, ते मालक जर ही दूत असली, दोन मालक जर म्हणला ना की हे बघ विजया थोडी कॅश आण, मला खरेदीला जायचे, की ती विजया त्याची बायकोनी मी ती बेडरूम मध्ये शिरायची, तिथून बाहेर निघायची.
ह्या गीताबाईला दोन भांडी करता करता एक शोध लावला की जे काही मटेरियल आहे ती बेडरूम मध्येच आहे. शिवाय मालकीन म्हणायची तुला फरशी पुसायची कुठली पुस काय पुस ठीक आहे, बेडरूमला मध्ये जायचं नाही, बेडरूमला कायम कुलूप. म्हणली किती पैसा असं सांगता येत नाही, पण आता आहे आता बायांचं तुम्हाला माहिती कसं असं एवढ्यात एवढं करून सांगणार. त्यांना काही रोज प्यायला सुरुवात केली दोघांनी, साहेबरावनी आणि वॉचमॅननी, ह्यो भागवत यांनी. म्हणली 100% आपल्या 4 पिढ्या अशा बसून खाणार. बोलतं बोल हेलिकॉप्टर घ्यायला बसलोय, तू मर्सिडीज घे मी वाडी घेतो, वेगवेगळी स्वप्न येणं झोप आहे ना, पैसे बघा लोकांचं. पण आता हे सगळं त्याला कळत नीती बघत असते, काय कात नीती बघते, काय विषय काढला पुढे सांगतो मला. त्यांनी ठरवलं की हे जे 4 जणांचं कुटुंब आहे, 16 वर्षाची मुलगी आहे, 10 वर्षाचा मुलगा आहे आणि ही नवरा बायको, यांचा कार्यक्रम करेक्ट करायचा आणि पैसे लांबवायचं. त्यांनी 15 मे 2097 जे आल्यात पुण्यात 9 मेला 1997 आणि घटना घडली 15 मे 1997. सकाळ सकाळ दरवाजा लवकर येऊन त्या कामावाल्या बाईने वाजवला. म्हणजे एवढं ह्याचं कोण आलं बा लवकर. दरवाजा उघडला की 3 जण. पहिल्यांदा दरवाजा उघडला होता रमेश पाटलाने. 53 चाकूचे बोक्सून मारले एकट्या रमेश पाटील ह्या दोघांनी, शिव भागवत काळे आणि साहेबराव काळे. तर वरती बाई तिघांच्या हातात चाकू त्या महिलेच्या घरात गेली. तिथं एवढा आरडा ओरडून सुद्धा दिला नाही. त्या बाईला पण मारलं. 16 वर्षाच्या मुलीला बॉक्स असलं, गळा कापला. 10 वर्षाच्या मुलाचा गळा कापला. पैशाच्या हव्यासापाठी लोभापायी 4 निष्पाप जीवांचं हत्या यांनी केल्या त्या तिघांनी मिळून. किती क्रूर घटना आहे. काय घडलं, सरळ सरळ साधं गणित एखादं येडं सांगण राव की ह्यांना मिळणारी शिक्षा एक तर जन्मठेप मरेपर्यंत, नाही तर फाशी. बरोबर. पुढं काय होत सांगतो मला. त्यांना ते हे केलं, गेले ना खोलीत बेडरूम मध्ये, पहिल्यांदा गेले. इकडं बघ तिकडे बघ तिकडे बघ. तर बेडरूम मध्ये गादी असती, गादीच्या खाली एक काय म्हणतात त्याला प्लायवूडची पट्टी असते, ती उचकाटली की खाली आपण ठेवतो बघा, म्हणजे काय म्हणजे पोकळ जागा असती, त्याच्यामध्ये बॅग सापडली. पितळाचा एक डबा होता, त्याच्यात सोनं पण होतं आणि त्या स्वतःच टोटल 47 लाख रुपये कॅश बॅगेत आणि 5 तोळे सोनं. तिथं लग्नाचं असेल ते विजयाचं. मी सोन्याची काय त्यांना जास्त हाव नव्हती, त्यांना लग्नाचं असतं तेवढंच 5 तोळं. ही त्यांनी लांबावलं, गेले पळून. आता ते गेले 2 तासांनी रिक्षावाला आला बा, नेहमीचा टायमिंग आजच्या खरेदीला. फोन करतोय स्विच ऑफ. तर त्यावेळी रिंगचा फोन होता. अरे म्हणलं काय करावं. गेला चलत साहेब दरवाजा उघडा. आज बघितलं धाराच माराच रक्त ती साहेब पडला हिंती. याला म्हणतात मुतायची बंद होणे. बेकार काम असत असलं दृश्य बघितले माणूस थरकाप शब्द फुटत नाही माणसाला. रिक्षावाला तर मारण्याचा घाबरला भाऊ. म्हणलं अवघडे भाऊ. मग त्याने आरडाओरड केली. शेजार जमा झाले. म्हणले खून झालं. बऱ्याच जणाला 3-4 बॉडी बघितल्या. जोशी अभ्यंकर ते सांगितलेले प्रकरण मी ते आठवलं, जक्कल सुतारचं. म्हणले भयंकर. आलं पोलीस. 1997चे पोलीस आत्ताच्या पोलीसपेक्षा 100% चांगले होते, तुम्हाला सांगतो. करप्शन जास्त नव्हतं त्यावेळेस. थोडी मानसिकता ही जसं काळ बदलत चालला ना, आता बदलत चाललं सगळं. हे नाही राहिलं, लोकांना फक्त पैसा पाहिजे बास. ते पोलिसांनी व्यवस्थित पाहिलं. एवढी मोठी घटना मला लगेच प्रिंट मीडिया होता, वृत्तपत्र होती, पांगलं बा सगळीकडे. त्या क्षणापासून म्हणलं वॉचमॅन कामाला. वॉचमॅन काय थांबते, 47 लाख रुपये म्हणले. ही गेलं पळून 3 जण. ते पळून गेले वॉचमॅन, त्याच्यात संशय. मग त्या काळात काय CCTV नव्हतं. त्याच्यावर तिघांच्या मागावर पोलिसांनी 2-3 पथकं केली आणि कमांडर गाड्या तर सुटल्या. त्यावेळेस कमांडर होती, फार तर सुमो आल्या होत्या पोलिसांसाठी. मुंबई पोलिसांसाठी त्यावेळेस टोयोटाची क्वालिस होती, लक्षात घ्या. निघाल्यानंतर अत्यंत शितापीने कुठं काय, धाराशिव जिल्हा, त्यांचे पाहुणे कुठे काय, हुडकून पोलिसांनी तिघांना बी अटक केली. त्यांना ठेवा.
आणि पोलीस सांगतो मला कुठले आहेत, हा तो जे एरिया येत होता तो येरवडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होता. येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस होते आणि त्यांनी सुंदर काम केलं. आरोपी आणले, त्यांनी कबुली जबाब दिला, पोलिसांनी न्यायालयापुढे त्याला उभं केलं. मी पोलिसांचे काय याच्यात दोष नाही, त्यांनी काम केलं बरोबर. 39 लाख रुपये पळावलेत, किती 47 लाख, त्यातल्या मधली 39 लाख म्हणजे 9 लाख रुपये ते त्यांनी 10-15 दिवसात घालवलं. देण्यात ठेवा. त्यांना सप्टेंबर महिन्यात 10 सप्टेंबर 1998 ह्या दिवशी घटना घडली, पण 10 सप्टेंबर त्यांना अटक केलं. 10 सप्टेंबर 1998ला काय झालं तुम्हाला सांगतो. तुरुंगात टाकल्यानंतर तुरुंगातून त्यांना त्या तारखानला हजर करावं लागतं पोलिसांना. कुठं? कोर्टात. 2-3 जणांच्या हातातून हे दोघं पळून गेले. कसे गेले, काय गेले त्याला माहिती, मला काय माहिती नाही, पण गेले. पोलिसांच्यावर ठपका ठेवून 2 पोलीस सुद्धा निलंबित केले त्यावेळेस. पळून जाण्याकडे सोपं नसतं, पण हे दोघं पळाले, लक्षात घ्या. गेले निघून. आता ती बाई सापडली होती आतमध्ये, तिची डिलिव्हरी सुद्धा, पोरग सुद्धा त्याला तुरुंगातच झालं. त्यांना ठेवा. ती आरोपी होती ती. लोकांचं असं होतं की निकाल आता लागन मग लागन, आगला आता लागन मग लागन. तुम्हाला खरं सांगू का मनातलं, अश्वत्थामा माहिती आहे का? अश्वत्थामा, त्याच्यात कपाळाला जखम आहे, मानाला एक माणूस आहे तो, जो पित मुलांची हत्या करणारा महाभारतातला अश्वत्थामा. तर त्याचं तो चिरंजीवी म्हणजे त्याला मरण नाही, अजून एका गोष्टीला मरत नाही. अश्वत्थामाच काय, अजून एका गोष्टीला मरण नाही, ते म्हणजे कोर्टाच्या तारखा. त्या संपतच नाही राव, तारीख पे तारीख. बऱ्याच जणांचं काळ्याची पांढरी, पांढरीची पार पांढरी गळून बी गेली, आणि माणसं मरून गेली, पोरं केस चालवत्यात त्यांची पांढरी, अशी परिस्थिती त्या कोर्टाची. कवर बी ध्यानात ठेवा. 16 मे 1997ला घडलेल्या घटनेचा निकाल हा 9 डिसेंबर 2024ला लागला. त्याच्या आधी बरंच काही घडलं. हे जे दोघं जे पळाले त्यांना परत धरलं, परत डिस्ट्रिक्ट न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली बरं का. आता फाशी शिक्षा सुनावली म्हणजे लगेच फाशी होती असं अजिबात नाही. तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय, त्यानंतर हायकोर्ट, त्याच्यानंतर खंडपीठ, त्यानंतर सुप्रीम कोर्ट, 5-6 प्रकार आहेत. तो म्हणजे कायद्यात बदल होणं गरजेचं कशाचं आहे की एखाद्या खालच्या न्यायालयाने जर सांगितलं की फाशी, तर त्या आरोपीला चान्स आहे वर अपील करायला, अजून वर अपील करा. ह्याच्यात 25 वर्ष निघून जातात. ध्यानात घ्या, पूर्ण आयुष्य जगतो तो. तेवढं सगळं शेवटपर्यंत जर न्यायालयाने फाशी म्हणले ना, तर राष्ट्रपतीकडे तिथे सुद्धा 4-5 वर्ष राहते. त्यांनी फाशी म्हणल्यानंतर नुसती आता फाशी डिक्लेअर करून बी फक्त त्याची अंमलबजावणी करायचं 4-5 वर्ष. म्हणजे अशी काळजी घेते की हा माणूस पूर्ण 90 वर्ष जगला पाहिजे. ही व्यवस्था भारतात नांदते, याच्यावर लक्ष द्या तुम्ही. ही भारताची सिस्टीम आहे, ही हे बदल व्हायला पाहिजे का नाही? कोण देतो? मित्रो, काय मित्रो, की कुणाच्या तरी हातात आहेच नाही या गोष्टी. हे बारीक सर्वसामान्य, आपण बेकारीचे समजा, आपला काही विषय नाही, आपण सर्वसामान्य गरीब माणसं आहे. पण ज्याच्याकडे आहे त्यांनी ती म्हणजे साजन माजन 2 लाख रुपये नुसते आळिंबीची किंमत आहे, ती गिळणारे लोक काय बराशी खांदा गेलता का 2 लाखाची आळिंबी खायला? तुमचा आमचा पैसा, आपलं रक्त जिजून कर रूपात जमा केलेला. हे समोर लोकांना वाटत नाही. याचं काय शरम वाटली पाहिजे आपल्याला सुद्धा, या अवलादी परत परत निवडून देताना. लाज वाटली पाहिजे आपल्याला सुद्धा. ही सिस्टीम आहे न्यायालयाची. ह्या केसमध्ये पळालेली दोघं परत पकडली, त्यांना जिल्हा न्यायालयाने फाशी शिक्षा सुनावली. जिल्हा कोर्टाने योग्य केलं. मग यांनी मुंबई हायकोर्टात अपील केला, आणि त्यांच्या जो वकील आहे त्यांनी सांगितलं की प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही, आमका नाही तमका नाही. ती काळा कोटचा कार्यक्रम तसाची, उगत ती काळा कोट आहे का पापलंय ती. त्यांनी सांगितलं पुरावा नाही, सोडा. हायकोर्टाने 9 डिसेंबर 2024ला तिघांचे सक्षम पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता गुन्ह्यातून मिळाला न्याय. 16 वर्षाच्या मुलीला न्याय मिळाला, 10 वर्षाच्या मुलाचा मुडकं कापलं त्याला न्याय मिळाला, त्या माऊलीला मिळाला, आणि त्या रमेश पाटलाला मिळाला निर्दोष मुक्तता. ही एक केस आहे, एक केस आहे. हजारो केसेस तुम्हाला दाखवून देतो मी, आणि सगळ्याला माहीत, सगळं कळतं.
काही कुणाला कुणाचं घेणं देणं पडलं नाही अशी लोक जगत आहे सध्या इथं. हे असं आहे निर्दोष मुक्त होता त्याच्या पुढे काय बोलता बा मग बापा पुढे चालत नाही काय असा विषय. ही घटना शेवट प्रिंट मीडियावर जेव्हा आणि निकाल लागलाय कधी माहितीये का घटना घडल्याच्या तारखेपासून अंतिम निकाल याला 27 वर्षाचा काल 4 जणांना मारलंय बघा कापलंय पैशासाठी 27 वर्ष लागली. ही आपली न्याय व्यवस्था आदर केला पाहिजे फार त्याचा आदर केला पाहिजे आदरच केला पाहिजे. रामकृष्ण हरी.